रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नवीन घास केलेला आहे आणि इकडे मी आता शेतामध्ये संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहे. घरी जायचे, भाजी घ्यायला आलेली कांद्याची पात. तर इथे कांदे लावलेले थोडेसे पातीसाठी आणि इकडं चंदन बटाट्याचं झाड आहे, म्हणजे भाजीच आहे ती. अजून मी तुम्हाला दाखवते माझ्या वावरात मी काय काय लावलेलं आहे घरी भाजीपुरता. इकडे नवीन घासामध्ये हिरवी अशी कोथिंबीर आहे. इकडे दुसरीकडे हरभऱ्याची भाजी पण आहे. तर बघू शकता इकडे मी थोडासा हरभरा टोभलेला होता ऊसामध्ये. इकडे ऊस आहे, तर इकडे मी थोडासा हरभरा टोभलेला होता. इकडे पण थोडीशी कोथिंबीर आहे, थोडीशी इकडे कांदे पण आहे. त्याचबरोबर इथं आपण रताळीसुद्धा लावलेली आहेत. तर 4 ते 5 झाडं लावलेली आहेत. तर इथे रताळ्याचे झाड बघा, अजून नवीनच आहे. आणि इकडे 2 लाईनी बटाट्याचे झाडं लावलेले आहेत, बटाटे लावलेले आहेत. तर इकडे बटाटे, मेथी, कांदा सर्व एकत्र आहे इथं. आणि घरच्यासाठी मी थोडंसं बडीशेपसुद्धा लावलेली आहे, पण बडीशेप आत्ताशी जमिनीतून निघते. तर मी बडीशेपसुद्धा दाखवते. ते एकदम छोटी झालेली आहे. मेन म्हणजे टरबूजसुद्धा लावलेले आहेत मी. तर टरबूजाची वेल बघा, 2-2.5 लाईनी मी टरबूजाची लावलेली आहेत. तर बघू शकता, तुम्हाला छोटे दिसत आहेत की नाही दिसत आहेत माहीत नाही. तर अशा पद्धतीने मी छोटे लांब याच्यावरती टरबूजाचे झाडं लावलेले आहे. आणि झाडं एकदम छोटे आहे. आत्ता त्यांच्यावाला जमिनीतून आगमन होतंय. हे जे कांदे लावलेले ते कांदे मोठे कांदे लावलेले भाजीसाठी. आणि इकडं लावलेले आहे चिक्की, जी आपल्याला चिक्की पाहिजे असते, भाजीला फळ असतं ते चिक्की लावलेली आहे. आणि इथे मिरचीचं रोप आहे, बघू शकता कसं मिरचीचं रोप आलेलं आहे. इथे मिरची पण पडलेली आहे. इथं आहे आंबाड्याची भाजी. आणि इकडे यांनी माझ्यावालं टमाट्याचं झाड जाळून टाकलं, पाचट जाळता वेळेस. इकडं पुन्हा दुसऱ्या वाफ्यामध्ये थोडेसे खाण्यासाठी कांदे लावलेले, म्हणजे त्याला कांदा तयार होणार असे कांदे लावलेले, थोडंसं रोप लावलेलं आहे. तर इथं 3 ते 4 सऱ्या असे कांदे लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण टाकलेली आहे. तर कांदा आत्ताशी छोटा आहे. तर बघू शकता आपल्या घरच्या घरीच भाजीपाला भरपूर असतो, पण उन्हाळा चालू झाल्यानंतर काही राहत नाही. शापू लावलेली होती, पण शापू काय अजून तिच्यावालं काय कुठून आगमन दिसत नाही आहे. ती काय अजून आलेली नाही आहे. नाही तर आपला भाजीपाला घरचाच असतो. तर भाजी बघा लाल कोराची किती छान अशी मस्त दिसते. कांदे पण छान दिसत आहेत ते. तर असं आपल्यावालं इथून तर डायरेक्ट घरापर्यंत शेत आहे. आणि इकडं मोठाला ऊससुद्धा आपलाच आहे, तोडणी चालू इकडं जनावरांसाठी. इकडं जे वाफे संपलेले ऊस तोडून गेलेला त्याच्यामध्ये मी थोडासा दरवर्षी भाजीपाला लावत असते. भेंडीसुद्धा लावली, तुम्हाला भेंडी दाखवायची राहिलेली आहे. तर इथे बघू शकता भेंडी आलेली आहे आणि थोडेसे तिला फुलंसुद्धा आलेली आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजीपाला चालू राहणार. इकडे नवीन घास केलेला आहे, त्याच्यामध्ये मी वाटाणा लावलेला आहे. तर वाटाणा तुम्हाला आता दिसणार नाही, वाटाणा खूप लांबवर आहे. वाटाणा, लसूण दिसत असेल, बघू शकता. लसूण थोडंसं वरंब्यावरती लावलेलं आहे मी. तर इकडे घासत आलेलो आहे आपण. तर बघू शकता किती छान असं मस्त लसूण आलेलं आहे वरंब्यावरती. आणि इकडे नवीन घास आणि ही कोथिंबीर. वाटाणा भरपूर लांब आहे, इथून तुम्हाला दिसणार पण नाही, दाखवण्याचा प्रयत्न करते. भरपूर असा भाजीपाला लावलेला आहे. तर तुमच्याकडे काय काय भाजीपाला आहे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की ते पण सांगा. आणि इथं आहे आंबट चुका. तुम्हाला माहिती आहे का आंबट चुका कसा असतो? इकडं माझ्याकडे आंबट चुका, ह्यो आंबट चुका आहे. एखाद्याला वाटतं हे फूल किती छान आहे, किती भारी आहे, पण हे कांद्याचं बी असतं, कांद्याला आलेलं फूल असतं. तर कांद्याला बी येतं, त्याच्यापासून कांदे तयार होतात. आणि इथे आहे आंबट चुका, एकदम छान असा कवळा लसलशीत. तर बघू शकते किती छान असा मस्त कवळा लसलशीत असा आंबट चुका आहे. इकडे घासाच्या दांडाला मी वाटाणा लावलेला आहे, बघू शकते किती छान असा मस्त वाटाणा आलेला आहे. तर कोथिंबीर, वाटाणा,
त्याला आता वाटाण्याचे फुलं लागतील, मग वाटाणा येणार. भरपूर असा वाटाणा लावलेला आहे मी, 2 दंड असा वाटाणा लावलेला आहे. तिकडंसुद्धा वाटाणा लावलेला आहे मी. लसूण पण छान आलेला आहे. पण असंच घरच्या घरी आपण काहीतरी भाजीपाला लावू शकतो. तर चला भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे काय काय भाजीपाला आहे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की ते पण सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि बाय बाय.